आवाज कसा निघतो आपला? मग आपल्याला देवाचं भजन करायचंय. देवाचं भजन सुद्धा मोठ्या प्रेमाने करावं. भगवंताला अशी अर्थ हाक मारा जो भगवंत तुमच्या आमच्या समोर उभा टाकला पाहिजे. महाराज एवढं जर प्रेमानं नामस्मरण कराल तो प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा तुमच्या आमच्या समोर उभा राहील. परंतु आपण प्रेमाने भजन करत नाही. आपल्या भजन आपण करतो परंतु त्या भजनामध्ये प्रेम नाही. महाराज ज्या भजनामध्ये प्रेम आहे ते भजन शुद्ध आहे. महाराज शुद्ध आहे. आपण जी भक्ती करतो, आपण जी कथा श्रवण करतो, या कथेमध्ये आपलं मन राहत नाही, कुठेतरी जातं मन. आपण बसतो मंडपामध्ये परंतु आपलं मन कुठेतरी घराकडे असतं. महाराज मन के तरंग मारलो, मन के तरंग मारलो, बस हो गया भजन. मन के तरंग मारलो, बस हो गया भजन. आदत बुरी संभालो, आदत बुरी संभालो, बस हो गया भजन. मन की तरंग मारलो, बस हो गया भजन. मन की तरंग मारलो, बस हो गया भजन. मन की तरंग मारलो, हो गया भजन. मन की तरंग मारलो, हो गया भजन. आए हो तुम कहाँ से, जाओगे तुम कहाँ? आए हो तुम कहाँ से, जाओगे तुम कहाँ? इतना सोच विचार लो, इतना सोच विचार लो, बस हो गया भजन. मन की तरंग मार लो, बस हो गया भजन. मन की तरंग मार लो, बस हो गया भजन. मन की तरंग मार लो, बस हो गया भजन. कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण. राधे श्याम, राधे श्याम, राधे श्याम. बघा ज्या ठिकाणी मन आपलं एकाग्र आहे त्याला भजन म्हणलेलं आहे. आपण बसतो भजनाच्या ठिकाणी, आपण बसतो कथा कीर्तनामध्ये, आपलं मन कुठेतरी भ्रमण करत असतं. त्या मनाला या मंडपामध्ये बसवा. नव्हे नव्हे ते मन एकाग्र करा. एकाग्र मन करून जर कथा श्रवण केली ना त्या कथेचं पुण्य भेटत. काय 3-3 तास बसून काय उपयोगाचं आहे सांगा? विनाकारण कथेमध्ये बसू नका. भाव ठेवा, भावाने कथा श्रवण करा, त्याचं फल तुम्हाला मिळतं. म्हणून ज्या देवानं जे प्राप्त झालं नाही ते मृत्यू लोकामध्ये तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. कारण काय? अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्ध रात्र काय खाय. बघा 100 वर्षाचं आयुष्य आहे परंतु अर्ध आयुष्य आपलं झोपेमध्ये गेलं. महाराज त्याच्यामध्ये बालत्व, पीडा, क्षय रोग, त्याच्यामध्ये रोग आहे, लहानपण आहे. मग काय भजनाला उरले सांगा? किती आयुष्य शिल्लक आहे परंतु मिळालेला वेळ भगवंताच्या चरणी समर्पण. कैसे जात फल फला तुझला कैसा कळेना. तो दिवसाचा तनु आला फिरे पावना. गड्या माझी रात्र गेली समजेना. गड्या
माझी रात्रणी समजेना गोपाल कृष्ण भगवान एवढं परम भाग्याचे तुम्ही आम्ही आहात. काल आपण ऐकलं, कथा ऐकल्यानंतर तुम्हाला फळ का प्राप्त होतं. या कलियुगामध्ये जे व्रत वैकल्य आपण करतो, आपण एवढा विचार करतो, याच्यापासून आपला फायदा काय आहे. सत्यनारायणची पूजा करायची आहे, मनामध्ये एवढाच विचार असतो, मला काहीतरी प्राप्त व्हावं. त्या लीलावतीचे पती गेले होते ना दूरदेशाला, सत्यनारायणची कथा ऐकल्यानंतर वापस आले. राजाला धन प्राप्त झालं, म्हणून तुम्ही आम्ही कथा कीर्तन ऐकतो. कारण काय, आपल्याला फलाची अपेक्षा आहे. आज महादेवाची सेवा करतो आपण, करतात का नाही इकडं. आमच्या लातूरकडे तर खूप आहे बाबा, इकडं नसेल का करतो. आमच्या शास्त्रीने सांगितलं बघा, एक लोटा जल आणि किती जरी दुःख झालं तर एका क्षणामध्ये तुमचा नाश पावणार आहे. म्हणून आपण देवाची भक्ती करतो महाराज, भक्ती करतो. मनामध्ये फलाची अपेक्षा आहे असं कोणी भगवंताच्या समोर जाऊन कोणी म्हणत नाही हो. श्रीमद भागवतामध्ये आहे हे प्रेम तुम्ही त्या भगवंताला देत नाही. भगवंता, मी तुझ्या दारात आलो आहे, कधी येशील रे, कधी येशील भगवंता माझ्या दारामध्ये, माझ्या घरामध्ये. ज्या शबरीने प्रभू रामचंद्राला हाक मारली हो, कधी येशील घनश्यामा. हे मेघवर्ण असलेल्या प्रभू रामचंद्रा, माझ्या झोपडीमध्ये कधी येशील. त्या शबरीनं रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना आश्रमातया कधी येशील, आश्रमातया कधी येशील. राम रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना कधी येशील, आश्रमात कधी सुरुवातीला जसं होतं तसं करा, आवाजच नाही येणार.